साताऱ्यामध्ये आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठी 15,000 लाभार्थी आज साताऱ्यात येणार आहेत। आपण आता उपस्थित आहोत हा साताऱ्याच्या सैनिक स्कूल मैदानाचा परिसर आहे। या सैनिक स्कूल मैदानाच्या परिसरात आज प्रधानमंत्री आवास योजनेचा जो लाभार्थ्यांचा मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडतोय। या लाभार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदा 50,000 लाभार्थ्यांना बोलवण्यात आलं होतं, परंतु आज या लाभार्थ्यांची संख्या केवळ 15,000 करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं काटकसरीचं, या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा मेळावा कुठेतरी कमी प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आपण आता पाहतोय हा मोठा पेंडॉल इथं तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये लोकांना उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून स्प्रिंकलर देखील लावण्यात आलेले आहेत। मोठा पोलीस फौजफाटा इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान या दोन हेवीवेट मंत्र्यांच्या उपस्थितीतच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासारख्या मोठमोठे नेते या आज स्टेजवर उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यामध्ये 5 लाख घरांचं आतापर्यंत निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी 50,000 लोकांना पहिल्यांदा बोलवण्यात आलं होतं, परंतु आता ही संख्या कमी करून कुठेतरी 15,000वर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधानांच्या केलेल्या आवाहनानंतर हा काटकसरी करून हा कार्यक्रम आता पार पडणार असल्याचं आता एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं आज इथं आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलं आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।